Hello students, today we are going to study the new topic, that is external structure of heart. External structure of heart. In external structure there are two views. The first one is the dorsal view and second one is the ventral view. This particular diagram is ventral view of heart. Ventral view of heart. व्हेंट्रल व्ह्यू. ओके, व्हेंट्रल व्ह्यू म्हणजे काय की समजा आपली ही बॉडीची ही व्हेंट्रल साईड झाली. व्हेंट्रल साईड या बाजूने हार्ट असा दिसेल आणि मागच्या बाजूने जर बघितला तर हार्ट दुसऱ्या पद्धतीने, म्हणजेच काय त्याचा डॉर्सल व्ह्यू दिसेल. दिस इज दी डॉर्सल साईड, दिस इज दी व्हेंट्रल साईड. म्हणजे छातीच्या बाजूने जो हार्ट दिसेल असं एक्सपोज जर केला तर हार्ट अशा पद्धतीने दिसेल. ठीक आहे. नाव दिस हार्ट, ह्युमन हार्ट इज 4 चेंबर स्ट्रक्चर. 4 चेंबर्ड म्हणजेच काय की याच्यामध्ये हार्ट इज 4 चेंबर स्ट्रक्चर. इट इज मेड अप ऑफ 4 चेंबर्स. 4 चेंबर्स, 2 ऑरिकल्स अँड 2 वेंट्रिकल्स. 2 ऑरिकल्स अँड 2 वेंट्रिकल्स. These are the auricles. Okay, auricles. This is the left auricle, left ventricle. Right auricle. This is the right auricle, left ventricle and right ventricle. Okay. This is the 4 chambered. Means upper chambers are called as auricles or atria, and lower chambers are called as ventricles. Lower chambers are called as this is the 4 chamber structure. 4 chamber structure. Human heart is made up of 4 chambers. The superior chambers are called as auricles. Superior means that is the upper chambers. These are the upper chamber, superior chamber. Okay, these are the superior chamber. Left auricle and right auricle are called as superior chambers. They are the auricles or atria. And inferior chambers, that is the lower chambers. These lower chambers are called as ventricles. Okay, means heart is made up of 2 auricles, which are the superior chambers, and 2 ventricles, that is the inferior chambers. Okay, now this auricles are separated from ventricles by transverse groove. ठीक आहे. ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये एक ट्रान्सवर्स ग्रूव दिसते. ट्रान्सवर्स आडवी, म्हणजे these are the auricles and these are the ventricles, and auricles and ventricles are separated by the groove, transverse groove. म्हणजेच आपल्याला माहीत होत आहे की वरच्या ऑरिकल आहे आणि व्हेंट्रिकल आहे, त्याच्यामध्ये जी ट्रान्सवर्स ग्रूव आहे, ट्रान्सवर्स ग्रूव आर कॉल्ड ॲज ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव. म्हणजेच ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारी जी ग्रूव म्हणजेच खोलगट भाग. ठीक आहे. म्हणजेच ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये ही ग्रूव जी आहे, म्हणजेच काय ज्याला फॉर्म म्हणायचं, ज्याच्यामुळे डिमार्केशन होतं. ऑरिकल आणि व्हेंट्रिकल सेपरेट दिसतं. ठीक आहे. ट्रान्सवर्स ग्रूव इज कॉल्ड ॲज ॲट्रिओव्हेंट्रिकल ग्रूव और कोरोनरी सल्कस. दिस इज कॉल्ड ॲज कोरोनरी सल्कस. कोरोनरी सल्कस. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव म्हणजेच काय, ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारी ग्रूव, किंवा त्याला काय म्हणायचं, कोरोनरी सल्कस. मीन्स externally auricles are separated from ventricles. Auricles are separated from ventricles by a transverse groove. This transverse groove is called as atrioventricular groove or coronary sulcus. Okay. Similarly, two ventricles are externally separated from each other by 2 grooves, that is anterior and posterior interventricular groove और इंटरव्हेंट्रिक्युलर सल्सी म्हणायचं. ठीक आहे. म्हणजेच आता लक्षात ठेवायचं की व्हेंट्रिकल्स जे आहे, या व्हेंट्रिकल्स दीज आर सेपरेटेड बाय दिस ग्रूव. दिस ग्रूव इज कॉल्ड ॲज, म्हणजेच काय, अँटेरियर साईडचा हार्ट जो अँटेरियर पोर्शनला अँटेरियर ग्रूव असेल आणि पोस्टेरियर पोर्शनला पोस्टेरियर ग्रूव, तर याला काय म्हणायचं, सल्सी. इंटरव्हेंट्रिक्युलर सल्सी म्हणायचं. ठीक आहे. म्हणजेच काय की ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारी ग्रूव जी असेल
ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारी जी ट्रान्सवर्स ग्रूव जी आहे त्या ट्रान्सवर्स ग्रूवला म्हणायचं करोनरी सर्कस ऑर ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सर्कस. आणि या व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारी जी ग्रूव आहे म्हणजेच अँटेरियर साईड आणि पोस्टेरियर साईड, अँटेरियर साईड आणि पोस्टेरियर साईडला ज्याच्यामुळे काय दोन व्हेंट्रिकल्स एकमेकापासून सेपरेट होत आहे म्हणजेच ते डिमार्केशन आहे की दोन व्हेंट्रिकल्स काय एकमेकापासून सेपरेट होते त्या ग्रूवला म्हणायचं इंटर व्हेंट्रिक्युलर ग्रूव ऑर इंटर व्हेंट्रिक्युलर सल्सी. ठीक आहे. आणि या सल्सीमध्ये किंवा या ग्रूव्ज हे ट्रान्सवर्स ग्रूव आहे आणि ही ज्याला काय म्हणायचं व्हर्टिकल ग्रूव आहे. ठीक आहे. म्हणजेच ऑरिकलच्या मध्ये आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारी जी ग्रूव जी आहे या ग्रूवमध्ये काय होतं आहे की करोनरी आर्टरीज आणि करोनरी व्हेन्स काय असतात आलेले असतात. ठीक आहे. म्हणजेच काय दी करोनरी आर्टरीज अँड करोनरी वेन्स रन्स थ्रू दिस सल्सी. म्हणजेच ह्या करोनरी आर्टरी आणि करोनरी वेन जे आहे या ग्रूवमध्ये काय आलेल्या आहेत. ठीक आहे. आता ही लेफ्ट करोनरी आर्टरी आहे, लेफ्ट करोनरी आर्टरी आणि ही राईट करोनरी आर्टरी जी आहे तर ह्या करोनरी आर्टरीज या ग्रूवमध्ये येतात. कुठे येतात? या ग्रूवमध्ये येतात. ठीक आहे. हां, ग्रूवमध्ये येतात. म्हणजेच दिस करोनरी आर्टरीज, लेफ्ट करोनरी आर्टरी अँड राईट करोनरी आर्टरी ऑर करोनरी वेन्स लाईज इन दिस ग्रूव्स. ठीक आहे. इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव असेल किंवा ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव आहे. ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव म्हणजे काय ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये ही ट्रान्सवर्स ग्रूव ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव. आणि इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव म्हणजेच काय या व्हेंट्रिकल्सच्या मधात असणारी जी डिमार्केशन ज्याच्यामुळे दोन व्हेंट्रिकल सेपरेट होते. ठीक आहे. नाव दी पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम द राईट ऑर व्हेंट्रिकल. ठीक आहे. पल्मोनरी ट्रंक. आता पल्मोनरी ट्रंक कोणती आहे? पल्मोनरी ट्रंक, दिस इज दी पल्मोनरी ट्रंक. बघा ही पल्मोनरी ट्रंक आहे आणि याचं बायफर्केशन झालेलं आहे, दोन ब्रँचेस तयार झाली. जशी पल्मोनरी ट्रंक किंवा ज्याला पल्मोनरी आर्टरी म्हणताय, याचं दुसरं नाव आहे पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी ट्रंक म्हणायचं किंवा पल्मोनरी आर्टरी म्हणायचं जी प्युअर ब्लड कॅरी करते. इम्प्युअर ब्लड कॅरी करते. ॲक्च्युली पल्मोनरी ट्रंक और पल्मोनरी आर्टरी, दुसरं पल्मोनरी ट्रंक म्हणायचं किंवा पल्मोनरी आर्टरी. दिस इज द आर्टरी बट इट कॅरीज दी इम्प्युअर ब्लड, पल्मोनरी आर्टरी. तर ती पल्मोनरी याच्यासाठी आहे कारण ही लंग्सकडे जाते. कोणाकडे जाते? लंग्सकडे जाते. आणि लंग्सकडे कोणतं ब्लड घेऊन जाते? लंग्सकडे जाणारं जे ब्लड असेल ते इम्प्युअर ब्लड असेल. इट कॅरीज द इम्प्युअर ब्लड. ओके. पल्मोनरी ट्रंक हार्टमधून जशी बाहेर आली, आता ही कुठून निघते? हार्टच्या राईट साईडमधून निघते, इथून निघते. ठीक आहे. ही कुठून निघते? इथून राईट व्हेंट्रिकलमधून निघते. ही राईट व्हेंट्रिकलमधून निघते, इथून ही जी आहे पल्मोनरी ट्रंक जी आहे किंवा पल्मोनरी आर्टरी ज्याला म्हणतो आपण, दिस अराईज फ्रॉम दी राईट व्हेंट्रिकल. ओके. आणि जशी ही या हार्टमधून बाहेर आली की तिचं बायफर्केशन होतं म्हणजे दोन ब्रांचेस तयार होते. एक लेफ्ट पल्मोनरी आर्टरी जी लेफ्टला जाते आणि दुसरी राईट पल्मोनरी आर्टरी जी राईटला जाते. म्हणजेच काय की जसं म्हणजेच काय हार्टमधून ती बाहेर निघाली की तिचं दोन ब्रँचेस तयार होते. दोन ब्रँचेस, एक लेफ्ट साईडला जाते आणि एक राईट साईडला जाते. ही पल्मोनरी ट्रंक म्हणायचं, तिला पल्मोनरी आर्टरी म्हणायचं. दॅट अरायजेस फ्रॉम दी राईट व्हेंट्रिकल. कुठून निघते ती? राईट व्हेंट्रिकलमधून निघते. व्हाईल आवर्टा अरायजेस फ्रॉम दी लेफ्ट व्हेंट्रिकल. आता ही आवर्टा आहे, ही बघा ही आवर्टा आहे. ठीक आहे. ही कुठून निघालेली आहे? ही लेफ्ट व्हेंट्रिकलमधून. ही कोणतं ब्लड कॅरी करते? ही करते प्युअर ब्लड कॅरी करते. ठीक आहे. कोणतं ब्लड? आवर्टा कॅरीज द प्युअर ब्लड अँड पल्मोनरी ट्रंक कॅरीज द इम्प्युअर ब्लड. पल्मोनरी ट्रंक म्हणजेच ही दोन ब्रँचेस जे तयार झालेले आहेत. पल्मोनरी ट्रंक कोणाकडे जाते? पल्मोनरी ट्रंक जाते लंग्सकडे. आणि लंग्सकडे जाणारं ब्लड, कारण लंग्स आर द प्युरिफिकेशन सेंटर. लंग्सकडे जाणारं जे ब्लड असेल ते कोणतं ब्लड असेल? ते असेल इम्प्युअर ब्लड. लंग्समध्ये प्युरिफाय केलं जातं आणि लंग्समध्ये प्युरिफाय केल्यानंतर मग लंग्सकडून लेफ्ट ऑरिकलमध्ये मग काय 4 पल्मोनरी व्हेन्स जे आहे ते पल्मोनरी व्हेन्स. ठीक आहे. 4 पल्मोनरी व्हेन्स जे आहे ते प्युअर ब्लड लंग्सकडून आणते. ठीक आहे. आता 4 पल्मोनरी व्हेन्स कोणत्या आहेत? हे नंबर 1 आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. दीज आर दी 4 पल्मोनरी व्हेन्स. हे कुठून आलेले आहे? लंग्सकडून आलेलं आहे. कुठून आलेलं आहे? लंग्सकडून. आणि लंग्सकडून हार्टकडे येणारं ब्लड प्युअर ब्लड असेल.
आणि हार्टकडून लंग्सकडे जाणारं ब्लड जे असेल ते इम्प्युअर ब्लड. हार्टकडून लंग्सकडे कोण घेऊन जाते ब्लड? पल्मोनरी ट्रंक. पल्मोनरी ट्रंक. आणि लंग्सकडून हार्टकडे जे ब्लड येतं ते कोण आणतं आहे? 4 पल्मोनरी व्हेन्स. आणि ॲक्च्युली व्हेन्स आहे, vein has to carry the impure blood but it carries pulmonary veins carries the pure blood. म्हणजेच पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी वेन्स आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये अपवाद आहे, एक्सेप्शनल आहे. कसे आहे? एक्सेप्शनल. पल्मोनरी आर्टरी ॲक्च्युली इट इज द आर्टरी बट कॅरीज इम्प्युअर ब्लड. पल्मोनरी वेन्स are the blood vessels. Actually they has to carry the impure blood but they carries pure blood from lungs to heart. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, पल्मोनरी आर्टरी आहे, बायफर्केशन झालेलं आहे, ती लंग्सकडे जातात. ही पल्मोनरी आर्टरी आणि ही आओर्टा. पल्मोनरी आर्टरी कुठून निघालेली आहे? राईट व्हेंट्रिकलमधून निघालेली आहे. आणि पल्मोनरी आर्टरी कुठून निघालेली आहे? राईट व्हेंट्रिकलमधून. आणि आओर्टा कुठून निघालेली आहे? लेफ्ट व्हेंट्रिकलमधून. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नाव पल्मोनरी ट्रंक बायफर्केट्समध्ये 2 ब्रांचेस तयार झालेल्या आहेत इंटू लेफ्ट अँड राईट पल्मोनरी आर्टरीज. लेफ्ट अँड राईट पल्मोनरी आर्टरीज. ही पल्मोनरी आर्टरीच्या 2 ब्रांचेस आहेत, लेफ्ट आणि राईट पल्मोनरी आर्टरीज. ओके. व्हाईल आओर्टा डिव्हिजिबल इंटू आता आओर्टा जसं हे निघाले तर आओर्टाचे 3 जे आहे 3 आर्टरीजमध्ये त्याचं कन्वर्शन होतं. वाईल आओर्टा डिव्हिजिबल इंटू असेंडिंग आओर्टा म्हणजे वर जाणारी. दुसरी सिस्टमिक आर्च. ठीक आहे. आणि तिसरी म्हणजेच काय? डिसेंडिंग आओर्टा. म्हणजे आओर्टा इज डिवायडेड इंटू असेंडिंग आओर्टा, सिस्टमिक आओर्टा अँड डिसेंडिंग आओर्टा. ठीक आहे. आता बघा, आओर्टा आणि पल्मोनरी ट्रंक जी आहे, दिस आर जॉईंड बाय लिगॅमेंटम आर्टेरियोसम. ठीक आहे. या स्ट्रक्चरनी काय झालेली आहे? लिगॅमेंटम आर्टेरियोसमनी काय झालेली आहे? कनेक्ट झालेली आहेत. म्हणजेच काय? ही आओर्टा आणि पल्मोनरी आर्टरी, हे एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरनी जॉईन झालेलं आहे. हे बघा, हे स्ट्रक्चर जे काढलेलं आहे मी, हे दोन्ही स्ट्रक्चर आओर्टा आणि पल्मोनरी ट्रंक, इट इज जॉईंड बाय दी लिगॅमेंटम आर्टेरियोसम. कशाने? लिगॅमेंटम, इट इज जॉईंड बाय लिगॅमेंटम आर्टेरियोसम. ठीक आहे. लिगॅमेंटम आर्टेरियोसम. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं. देन नाव दिस आओर्टिक आर्च, दिस इज दी आओर्टा. आओर्टिक आर्च गिव्स आउट 3 आर्टरीज. आता आओर्टिक आर्चच्या 3 ब्रांचेस तयार झालेल्या आहेत. ही आओर्टा जी आहे याच्या 3 ब्रांचेस तयार झालेल्या आहेत, A, B आणि C. ठीक आहे. तर A म्हणजे काय? ब्रँचिओसेफॅलिक ऑर इनोमिनेट आर्टरी. ब्रँचिओसेफॅलिक ऑर इनोमिनेट आर्टरी म्हणायचं, ही पहिली. ठीक आहे. हे ब्रँचिओसेफॅलिक ऑर इनोमिनेट आर्टरी. सेकंड वन इज लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी. दिस इज द लेफ्ट कॉमन, B, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी. and number C, that is the left subclavian artery. ठीक आहे. ही झाली ब्रँचिओसेफॅलिक, मधली झाली लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि तिसरी जी झाली C, दॅट इज द सबक्लॅवियन आर्टरी. ठीक आहे. म्हणजेच सिस्टेमिक आर्च जी आहे किंवा आवर्टिक आर्च ज्याला म्हणू आपण, याला सिस्टेमिक आर्च सुद्धा म्हणत आहे किंवा आवर्टिक आर्च, सिस्टेमिक आर्च और आवर्टिक आर्च. ठीक आहे. तर आवर्टिक आर्च gives 3 arteries, ब्रँचिओसेफॅलिक, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी अँड लेफ्ट सबक्लॅवियन आर्टरी. ठीक आहे. त्याच्या 3 ब्रँचेस तयार झालेल्या. आओर्टा इज डिव्हिजिबल इंटू 3 branches, ब्रँचिओसेफॅलिक, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी अँड लेफ्ट सबक्लॅवियन आर्टरी. ठीक आहे. नाव राईट ऑरिकल रिसिव्स. आता बघा, राईट ऑरिकल, दिस इज द राईट ऑरिकल. ठीक आहे. राईट ऑरिकल रिसिव्स 2 लार्ज वेन्स. आता बघा, याच्यामध्ये हा राईट ऑरिकल आहे. या राईट ऑरिकलमध्ये 2 लार्ज वेन्स कनेक्टेड आहे. म्हणजे या ठिकाणी राईट ऑरिकलमध्ये इम्प्युअर ब्लड कलेक्ट केलं जातं. तर सुपेरियर जी आहे,
सुपेरियर पोझिशनला जी ओपन होते तिला म्हणायचं सुपेरियर व्हेना कॅवा. दिस इज द सुपेरियर व्हेना कॅवा. इन्फेरियर पोझिशनला जी ओपन होते तिला म्हणायचं इन्फेरियर व्हेना कॅवा. सुपेरियर व्हेना कॅवाला असं म्हणते प्री कॅवल, हिला प्री कॅवल म्हणायचं. सुपेरियर व्हेना कॅवा इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्री कॅवल. आणि इन्फेरियर व्हेना कॅवाला म्हणायचं पोस्ट कॅवल. ही प्री कॅवल आहे आणि ही पोस्ट कॅवल. तर दोन्ही लार्ज वेन्स जे आहे हे राईट ऑरिकलमध्ये, दिस इज द लेफ्ट ऑरिकल अँड दिस वन इज द राईट ऑरिकल. राईट ऑरिकलमध्ये काय होतं, ओपन होतं. राईट ऑरिकलमध्ये ओपन होतं आहे. राईट ऑरिकल रिसीव सुपेरियर व्हेना कॅवा अँड इन्फेरियर व्हेना कॅवा अलॉंग इट्स डॉर्सल सरफेस. म्हणजे डॉर्सल साईडला ह्या ओपन होत आहे. आणि दोन्ही जे आहे सुपेरियर व्हेना कॅवा आणि इन्फेरियर व्हेना कॅवा ह्या ज्या लार्ज वेन्स आहे हे कोणतं ब्लड कलेक्ट करते, इम्प्युअर ब्लड कलेक्ट करते. कोणतं ब्लड, इम्प्युअर ब्लड कलेक्ट करते. ठीक आहे, बॉडीमधून. तर सुपेरियर व्हेना कॅवा जी आहे बॉडीच्या अप्पर हाफमधून इम्प्युअर ब्लड कलेक्ट करते आणि इन्फेरियर व्हेना कॅवा जी आहे बॉडीच्या लोअर हाफमधून. अप्पर हाफ म्हणजे काय, ही बॉडी झाली, बॉडीच्या अप्पर हाफमधून सुपेरियर व्हेना कॅवा कलेक्ट करते, लोअर हाफमधून इन्फेरियर व्हेना कॅवा कोणतं ब्लड कलेक्ट करते, इम्प्युअर ब्लड. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. नाव right auricle receives superior vena cava and inferior vena cava along its dorsal surface. The left auricle receives 4 pulmonary veins along its dorsal surface. आता बघा ह्या 4 pulmonary veins जे आहे, 4 pulmonary veins जे आहे, ह्या 4 pulmonary veins कुठून येत आहेत, हे लंग्सकडून येतात. कुठून येतं, लंग्सकडून येतं. आणि लंग्सकडून येत असल्यामुळे ते कोणतं ब्लड कॅरी करते, प्युअर ब्लड किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड. ज्या ब्लडमध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड काय करतं, कॅरी करतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, लेफ्ट पल्मोनरी वेन्स अँड दीज आर दी राईट पल्मोनरी वेन्स. राईट पल्मोनरी वेन्स. ठीक आहे, तर लेफ्ट पल्मोनरी वेन्स ॲक्च्युली ओपन कुठं होत आहे, लेफ्ट ऑरिकलमध्येच ओपन होतं. लेफ्ट इथं 2 ओपनिंग आणि यांचे हे 2 ओपनिंग. तर या ठिकाणी वॉल वगैरे नसते, या ठिकाणी डायरेक्ट ह्या ओपन होते. तर आता लक्षात ठेवायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये हार्टचा जो लेफ्ट साईड आहे, लेफ्ट साईड जो आहे, लेफ्ट साईडमध्ये प्युअर ब्लड असते. मीन्स लेफ्ट कंपार्टमेंट हार्ट आता हार्ट जर आपण लेफ्ट आणि राईट साईड घेतली, लेफ्ट साईडला प्युअर ब्लड असतं. कोणतं ब्लड, प्युअर किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. आणि हार्टच्या राईट साईडला इम्प्युअर ब्लड किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. इकडे इम्प्युअर किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड. हार्टच्या लेफ्ट साईडला प्युअर ब्लड किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड आणि हार्टच्या राईट साईडला इम्प्युअर किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता या ऑर्टापासनं काय करोनरी आर्टरीज निघालेले. आता बघा ही लेफ्ट साईडला निघाली आहे करोनरी आर्टरीज. आणि ह्या करोनरी आर्टरीज निघाल्यानंतर ह्या कुठं, करोनरी आर्टरीज आणि करोनरी वेन्स. ॲक्च्युली करोनरी आर्टरीजचं काम काय, करोनरी आर्टरी ही आवर्टापासून निघालेली आहे आणि हार्टच्या वॉलला म्हणजे स्वतः हार्टला ब्लड काय करतं, सप्लाय करतं. ठीक आहे, हार्टची वॉल जी आहे, हार्ट वॉल म्हणतो मी, वॉल, हार्ट वॉल. ठीक आहे, तर हार्टच्या वॉलला ब्लड सप्लाय करणारी ब्लड वेसल म्हणजे करोनरी आर्टरी. प्युअर ब्लड सप्लाय करते. आणि करोनरी वेन्स कोणतं ब्लड कलेक्ट करेल, इम्प्युअर ब्लड कलेक्ट करेल हार्ट वॉलपासून. ठीक आहे, सप्लाय आणि कलेक्शन. तर हार्ट वॉलला प्युअर ब्लड सप्लाय करण्याचं काम करोनरी आर्टरी करते. हार्टकडून इम्प्युअर ब्लड कलेक्ट करण्याचं काम कोण करते, करोनरी व्हेन्स करते. इम्प्युअर ब्लड कलेक्ट करण्याचं काम. ठीक आहे, म्हणजे हार्टकडे आणलं जातं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं की हार्ट वॉलला करोनरी आर्टरीज काय करते, प्युअर ब्लड सप्लाय करते. करोनरी वेन्स हार्ट वॉलकडून इम्प्युअर ब्लड कलेक्ट करते हार्टकडे. ठीक आहे, तर ह्या ज्या करोनरी आर्टरीज आणि करोनरी वेन्स ह्या कुठं असतात, ग्रूव्जमध्ये असतात. ग्रूव्ह म्हणजे कोणते, ही ट्रान्सवर्स ग्रूव्ह आणि ही व्हर्टिकल ग्रूव्ह. ट्रान्सवर्स ग्रूव्ह ऑरिकल आणि वेंट्रिकलच्यामध्ये असते आणि व्हर्टिकल ग्रूव्ह कोणाच्यामध्ये असते, वेंट्रिकलच्या, ज्याच्यामुळे काय वेंट्रिकल्स काय होतं आहे, सेपरेट होते एकमेकापासून. ठीक आहे, एक्सटर्नली आपल्याला दिसतं की हे 2 वेंट्रिकल्स आहे आणि 2 हे ऑरिकल्स आहे. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये हे झालं एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. कोणतं, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. द नेक्स्ट टाईम विल सी दी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता हे स्ट्रक्चर जे आहे ज्याला काय म्हणायचं, व्हेंट्रल व्ह्यू जे म्हणायचं. व्हेंट्रल व्ह्यू म्हणजेच आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीमधून, म्हणजेच आपण या साईडने जर बघितलं तर हार्ट असा दिसेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता ही आओर्टा म्हणजे काय,
सिस्टमिक आर्च कोणतं ब्लड कॅरी करते? प्युअर ब्लड कॅरी करते. आवर्टा प्युअर ब्लड. कुठं कोणाला सप्लाय करते आवर्टा? बॉडीला प्युअर ब्लड सप्लाय करते. पल्मोनरी आर्टरी बाहेर निघाल्यानंतर काय होते? तिच्या 2 ब्रांचेस तयार होते आणि हे कोणाकडे जाते? लंग्सकडे जाते. ही कोणतं ब्लड कॅरी करते? इम्प्युअर ब्लड कॅरी करते. कोणतं ब्लड? इम्प्युअर ब्लड कॅरी करते. ठीक आहे. सुपेरियर वेना केवा जी आहे, सुपेरियर वेना केवा इट कलेक्ट द इम्प्युअर ब्लड टू द राईट ऑरिकल. या राईट ऑरिकलमध्ये कोणतं ब्लड? इम्प्युअर ब्लड कलेक्ट करते आणि ही कुठून कलेक्ट करते? बॉडीच्या अप्पर हाफ पार्टमधून सुपेरियर वेना केवा ब्लड काय करते? इम्प्युअर ब्लड कलेक्ट करते. इन्फेरियर वेना केवा जी आहे बॉडीच्या लोअर हाफ पार्टमधून काय इम्प्युअर ब्लड कलेक्ट करते आणि कुठं पोअर करते? राईट ऑरिकलमध्ये. तर राईट ऑरिकलमध्ये इम्प्युअर ब्लड आलं. ठीक आहे. आणि राईट ऑरिकलमधलं इम्प्युअर ब्लड मग कुठं जाते? राईट व्हेंट्रिकलमध्ये जाते. कुठं जाते? हां. तर या ठिकाणी व्हॉल्व असतो, या दोघांच्यामध्ये व्हॉल्व असतो ज्याला ट्रायकस्पीड व्हॉल्व म्हणायचं. इथं ट्रायकस्पीड आपण इंटरनल स्ट्रक्चरमध्ये बघणार आहोत. राईट ऑरिकलमधलं ब्लड राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं आणि राईट व्हेंट्रिकलमधून मग काय या ठिकाणी इथं तर वॉल आहे 2 ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्यामध्ये राईट पोझिशनला. ठीक आहे. तर या ठिकाणून मग काय हा वॉल्व आहे कशाचा? पल्मोनरी आर्टरीचा या ठिकाणी वॉल्व असतो. ठीक आहे. आवर्टिक वॉल्व किंवा सेमी लुनार वॉल्व म्हणतात. ठीक आहे. तर ही जी पल्मोनरी आर्टरी जी आहे ही इथून ओपन होतं राईट व्हेंट्रिकलमधून ओपन होतं आहे आणि हे ब्लड मग काय इम्प्युअर ब्लड आहे ते कोणाकडे जाते? या पल्मोनरी आर्टरी थ्रू कोणाकडे जाते? ते लंग्सकडे जाते. लंग्सकडे कशासाठी जातं? कारण लंग्समध्ये त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं. इम्प्युअर ब्लड लंग्सकडे जाते प्युरिफाय होण्यासाठी. ऑक्सिजनेशन होते ब्लडचं म्हणजे ब्लडमध्ये ऑक्सिजन ॲड होते. कुठं? लंग्समध्ये. ठीक आहे. आणि मग बघा या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं 4 पल्मोनरी काय व्हेन्स आहे. हे कुठून येते? लंग्सकडून येतं आणि कुठं ओपन होतं आहे? लेफ्ट ऑरिकलमध्ये ओपन होतं आहे. इथं प्युअर म्हणजे इकडे इम्प्युअर ब्लड आहे, इकडे प्युअर ब्लड. तर इथं प्युअर ब्लड इथं पोर केल्यामुळे मग काय हे प्युअर ब्लड मग लेफ्ट ऑरिकलमधून कुठं जातं आहे? लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जातं आहे. या ठिकाणी व्हॉल्व असतो बायकस्पीड व्हॉल्व और मिट्रल व्हॉल्व. बायकस्पीड व्हॉल्व असतो या ठिकाणी. ठीक आहे. तर या ठिकाणी लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्यामध्ये बायकस्पीड व्हॉल्व असतो. व्हॉल्व थ्रू इथं ब्लड येतं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून मग ते ब्लड इथं या ठिकाणी आवर्टिक व्हॉल्व असतो आवर्टाचा. ही जी आवर्टा आहे आवर्टा इथून ओपन होतं आहे. इथून ओपन झाल्यानंतर हे बघा इथून असं ओपन होतं आहे. ठीक आहे. आणि पल्मोनरी आर्टरी इथून ओपन होतं आहे. ओके. पल्मोनरी आर्टरीचा व्हॉल्व आहे आणि हा आवर्टाचा व्हॉल्व. तर प्युअर ब्लड हे मग काय आवर्टा थ्रू कोणाला सप्लाय केलं जातं? बॉडीला काय केलं जातं? सप्लाय केलं जातं. Okay, this is regarding the external structure of heart. Okay, next time we will see the next topic. Thank you.